अलीकडेच तरुण वयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय। अशीच एक दुर्दैवी घटना दापोली शहरामध्ये घडली। एका 22 वर्षीय तरुणाचा झोपेमध्येच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही दापोली शहरामध्ये घडली। दापोली शहरातील काळकाईकोंड परिसरात राहणारा सुजल संतोष तडवळकर असे या तरुणाचं नाव आहे। नेहमी आपल्या व्यवसायात मदत करणारा मेहनती असलेला महाविद्यालयात शिक्षण घेणारा करता मुलगा कुटुंबानं आज गमावलाय। सुजल हा आई वडिलांना भाजी व्यवसायामध्ये मदत करायचा। महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेला सुजल हा आपल्या आई वडिलांच्या भाजी व्यवसायात मदत करत असे। तो मेहनती होता। मदतशील आणि मेहनती असलेला सुजल हा शांत आणि सुस्वभावी होता। नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये तो आदल्या दिवशी आनंदानं सहभागी झालेला होता। मात्र मिरवणुकीवरून घरी आल्यानंतर रात्री काही वेळ मोबाईल बघून तो झोपी गेला। मात्र सुजल रात्री झोपला तो पुन्हा उठलाच नाही। दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुजल हा राहत्या घरी रात्री जेवण करून झोपला। तो सकाळी झोपेतून उठला नाही म्हणून त्याचा भाचा सुजलला झोपेमधून उठवण्यासाठी गेला। मात्र त्याची हालचाल झाली नाही आणि त्यामुळे त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। दापोली शहरामध्ये जवळ असलेल्या भागवत हॉस्पिटलमध्ये सुजलला नेण्यात आलं। तेथील डॉक्टर यांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। तडवळकर कुटुंबियांना या घटनेमुळे मोठा धक्का बसलाय। कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय। नेहमीच हसता खेळता असलेला सुजल असा अचानक सोडून गेल्यानं दापोली शहर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। काल शनिवारी सायंकाळी त्याच्यावर दापोली शहरातील काळकाईकोंड परिसरामध्ये शोकाकुळ वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। सुजल याच्या पश्चात आई वडील, एक लहान बहीण, आजी असा मोठा परिवार आहे। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी।